तर आज रात्रीच्या स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केली, कारण आज आहे यात्रेचा दुसरा दिवस आणि हे सर्व आवरून आम्हाला यात्रेत देखील जायचं आहे. मग रात्रीच्या जेवणात मसाला वांग आणि कैरीचं इन्स्टंट होणार लोणचं देखील बनवलं आणि छान तयार होऊन यात्रेत जायला निघालो. आणि पाही ओवीची बास्केट, मग पुण्यातला मॉल असो किंवा गावाकडली यात्रा ही तर सोबत घ्यावीच लागते. आणि त्यानंतर फायनली आम्ही यात्रेमध्ये आलो. ही आहे माझी मोठी ताई, इकडे वहिनी आणि आम्ही तिघी बहिणी आणि तिघींचे नवरे. आम्ही सर्वजण मिळून यात्रेमध्ये आलो होतो. छानपैकी दर्शन घेतलं आणि त्यानंतर इकडे ओवीने देखील आमच्यासोबत आईस्क्रीम एन्जॉय केलं. आणि यात्रा म्हटलं की राईड्स तर खूप ठिकाणी असतात, पण खरी मजा ही आम्हाला आमच्याच गावच्या यात्रेतल्या पाळण्यात बसण्यात येते. आणि हो, यात्रा म्हणजे फक्त फिरणं आणि दर्शन नसून सर्वांनी एकत्र येणं. तर आम्ही देखील बऱ्याच दिवसानंतर सर्वजण एकत्र आलो होतो. सो खूप सारी धमाल आणि मस्ती केली. त्यानंतर आमचा शेवटचा आणि मेन टप्पा सुरू झाला, तो म्हणजे शॉपिंगचा. ओवीच्या मावनी तिच्यासाठी छान असा खेळणं घेतला होता आणि ओवीने तो इथेच वाजवायला सुरू केला. आणि आम्ही तर याला लहानपणी बुड्डी की बाल म्हणायचो. ओवीने देखील त्याचा छान असा आनंद घेतला आणि गोड अशा आठवणी तयार केल्या. आणि ओवीला असं एन्जॉय करताना पाहून मला तर माझे लहानपणीचे दिवस आठवले. त्यानंतर आम्हाला ही देखील राईड करायची होती, पण उशीर खूप झाला, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त भैयानी पाणीपुरी आणली होती, ती देखील एन्जॉय केली. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.